मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई कुणाची ही विशेष मालिका आम्ही घेऊन आलो आहोत आणि यामध्ये आज जाणून घेऊया गोरेगाव क्षेत्राबाबत। पश्चिम उपनगर हे मुंबईचं एक महत्त्वाचं अंग आणि याच पश्चिम उपनगरामधला गोरेगाव हा गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं बदल अनुभवणारा भाग झालेला आहे। इथे मेट्रोचं जाळं आलं, वाहतुकीचे नवनवीन पर्याय आले, नवनवीन उड्डाण पूलही उभे राहिले। मात्र असं असलं तरी सुद्धा वॉटर गटर मीटर यांसारखे पारंपरिक प्रश्न हे अद्यापही कायम आहेत। गुजराती आणि मराठी असा संमिश्र समाज असलेल्या या गोरेगावमध्ये आतापर्यंत तरी भाजप आणि शिवसेनेचं वर्चस्व राहिलंय। मात्र यंदाच्या वर्षी गोरेगावमधली ही मुंबई कुणाची आहे बघूयात। गोरेगावमध्ये कोणाची हवा दिसते? म्हणजे ठाकरे भाऊ येणार, एकनाथ भाऊ येणार की देवा भाऊची हवा आहे? नाही, ठाकरे भाऊंचीच हवा आहे। गोरेगावमध्ये ठाकरे भाऊंचीच हवा आहे आणि अंकित प्रभू या ठिकाणी निवडून येतील असा आम्हाला विश्वास है। बीएमसी का चुनाव है तो क्या माहौल है गोरेगाव में, किसकी हवा चल रही है? ठाकरे, शिंदे या भाजपा को पसंद करेंगे गोरेगावकर? भाजपा को पसंद करेंगे। कोई खास वजह है? भाजपा का ऑल ओवर इंडिया का जो डेवलपमेंट है तो उसकी वजह से भाजपा को लोग एक्सेप्ट करेंगे। नवीन चेहरे यायलाच पाहिजे, पण नवीन चेहरे असे येतात पण त्या लोकांनी काम पण तसं केलं पाहिजे। पण इथे हवा कोणाची वाटते गोरेगावमध्ये? भाजपची हवा आहे की ना उद्धव ठाकरे? उद्धव ठाकरे। हां, कोणाची हवा आहे मग? जो काम करणार त्याची। कोण काम करत आहे? शिंदेनी केलंय काम इकडे, भाजपने केलंय काम तर दिसतंय, डेवलपमेंट इज गुड। मतलब अभी मुंबई पे किसका राज आना चाहिए? ठाकरे का, शिंदे का, फडणवीस का या कांग्रेस का? शिवसेना, कौन सी शिवसेना? मशाल। उद्धव ठाकरे की शिवसेना। राज ठाकरे और उद्धव ठाकरे एक साथ आ गए तो उसके बारे में क्या सोचते हैं? अच्छा हुआ? राज ठाकरे का तो हिसाब ही अलग है। मराठीचा मुद्दा खूप जोर धरतोय, तो आवश्यक आहे निवडणुकांमध्ये? मराठी जातात म्हणजे मराठी पाहिजे, शिकली पाहिजे, असं नाही की प्रेशरनी नाही बोललं पाहिजे, पण शिकली पाहिजे सगळ्यांनी, कारण आपण त्यांच्या स्टेटमध्ये आहोत तर आपल्याला शिकायला पाहिजे। बाकी भी बहुत सारी डेवलपमेंट चालू है और फडणवीस जी उनका भी बहुत सारा आगे जाके भी विजन है, तो वो सोच के यहाँ पे ये दोनों सीट्स तय है। खाली मुंबई पर किसका राज चाहिए अभी इलेक्शन में? शिवसेना, शिंदे, फडणवीस या कांग्रेस? अभी कोई भी इलेक्शन में आए खड़े रहे, बस अच्छा सबका देखभाल करे, बस हमारी वही इच्छा है। पारंपरिकरित्या गोरेगाव मतदारसंघ हा खरं तर भाजप आणि शिवसेनेचा राहिलेला आहे। भाजप शिवसेनेची युती तुटण्यापूर्वी पारंपरिकरित्या कायमच भाजपनं आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सुद्धा इथे चांगली मतं मिळवली होती। मात्र शिवसेनेच्या विभाजनानंतर आता चित्र बदललेलं आहे। 2017 सालच्या बीएमसी निवडणूक निकालांवर एक नजर टाकली तर लक्षात येईल की प्रभाग क्रमांक 50 मधून दीपक ठाकूर हे भाजपचे माजी नगरसेवक राहिलेत। प्रभाग क्रमांक 51 मधून स्वप्नील टेंबळवलकर हे ठाकरेंचे नगरसेवक म्हणून निवडून आले आणि त्यानंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला। प्रभाग क्रमांक 54 मधून साधना माने या ठाकरेंच्या नगरसेविका निवडून आल्या, त्यानंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला। प्रभाग क्रमांक 55 मधून हर्ष पटेल हे भाजपचे माजी नगरसेवक राहिलेले आहेत। प्रभाग क्रमांक 56 मधून राजुल देसाई हे भाजपचे माजी नगरसेवक राहिलेत। प्रभाग क्रमांक 57 मधून श्रीकला पिल्लई या देखील भाजपच्या माजी नगरसेविका राहिल्यात। प्रभाग क्रमांक 58 मधून संदीप पटेल हे भाजपचे माजी नगरसेवक राहिलेले आहेत। गुजराती, मारवाडी, जैन मतदार हा भाजपच्या बाजूने झुकणारा असला तरी सुद्धा गोरेगावमधली मराठी मतं यावेळी निर्णायक ठरणार आहे। गोरेगावमधल्या भाषिक टक्केवारीवर एक बार नजर टाकली तर लक्षात येईल की इथे मराठी मतं ही 30 ते 35% आहेत। हिंदी उत्तर भारतीय मतं ही 35 ते 40% आहेत। गुजराती, मारवाडी, जैन मतं ही 10 ते 15% आहेत, तर मुस्लिम मतं ही देखील 10 ते 15% इतकी आहेत।
नवी मुंबई जर घडवायची असेल, यंग मुंबई जर घडवायची असेल तर काय काय प्लॅनिंग आहेत विशेषतः पश्चिम उपनगरांसाठी? आपण आदित्य साहेबांचं, अमित साहेबांचं त्या दिवशीचं जर प्रेझेंटेशन पाहिलं असेल तर त्यामध्ये युवा म्हणून जेव्हा आपण पुढे येतो तेव्हा काय नवीन संकल्पना आपण मुंबईसाठी देऊ शकतो हे त्या प्रेझेंटेशनमध्ये दिसलं. जसं की 700 स्क्वेअर फीटच्या घरांना कर माफ करणं, वेटरनरी क्लिनिक्स चालू करणं, डॉग्स आणि पॅरेट्स आणि जेवढे आपले पेट्स असतात त्यांच्यासाठी ॲम्ब्युलन्स चालू करणं आणि असे नवीन नवीन विषय, पाळणा घराचा विषय आहे, असे अनेक विषय हे त्या ठिकाणी आमच्या दोन्ही साहेबांनी मांडले. आणि म्हणून युवा म्हणून आम्ही जेव्हा मैदानात उतरतो तर युवाला काय असतं की 10 वर्ष आमच्या मागे जे जनरेशन आहे ते आणि 10 वर्ष पुढचं जनरेशन ह्यांना नक्की काय पाहिजे हे बरोबर घ्या ते आणि सखोल त्यांचा अभ्यास देखील या सगळ्या विषयांमध्ये झालेला असतो. आणि म्हणून नवीन तंत्रज्ञान किंवा नवीन सगळ्या गोष्टी वापरून एक नवीन काहीतरी आपण समाजाला देऊ शकतो यावरती बळ हे तरुणांचं असतं आणि म्हणून लोकांचा देखील कल असतो की तरुणाला आपण निवडून दिलं पाहिजे. गोरेगाव म्हटलं की इतिहासातून एक नाव अतिशय ठळकपणे पुढे येतं. ते नाव म्हणजे मृणालताई गोरे. मृणाल गोरेंना पाणीवाली बाई ही ओळख ह्याच गोरेगावनं मिळवून दिली. इथला असणारा पाण्याचा प्रश्न त्यांनी अतिशय लढाऊपणे नेटानं पुढे नेलेला होता. खरं तर आज गोरेगावमधल्या नागरी समस्यांमध्ये फारसा फरक पडलेला नाहीये. समस्यांचं स्वरूप बदललंय, गंभीरता तशीच आहे. फरक फक्त एवढाच झालेला आहे की त्या काळात गोरेगाव हे लढाऊ होतं, प्रश्न विचारणारं होतं आणि प्रश्न विचारणारी पाणीवाली बाई इथे होती. आज मात्र इथल्या नागरी समस्यांवर नेमकं प्रश्न कोण विचारतंय, इथे कोणती पाणीवाली बाई अस्तित्वात आहे का, हा प्रश्न गोरेगावकरांना आहे. कॅमेरामन अशोक सह मनीष पाठक, झी 24 तास, मुंबई.